संपूर्ण महाराष्ट्रात पारंपरिक लोककलेचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या लिंगदेव गावची पारंपरिक संगीत आखाडी तथा पात्रांची मिरवणूक व यात्रा काल भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाली। दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी येणारी ही यात्रा म्हणजे रसिकांसाठी एक पर्वणीच असते। रात्र थोडी अन सोंगे फार या म्हणीचा खरा प्रत्यय गावात आल्याशिवाय आपल्याला येणार नाही। पारंपरिक सनई व संबळाच्या निनादात देवी देवता दैत्य दानव यांची पात्र घेऊन रात्रभर नाचत ग्रामस्थ आपल्या लिंगेश्वर देवाच्या प्रती आपली भावना मनपूर्वक अर्पण करत असतात। गावच्या अगदी मधोमध लिंगेश्वर मंदिर असून पूर्वाभिमुख हे मंदिर आहे। अनेक वर्षांची परंपरा या गावाला लाभली असून तिचे जतन आजही लिंगदेव ग्रामस्थ मनापासून करत आहेत। गावाबाहेर असलेले सर्व नोकरदार आपल्या गावाला न चुकता येत असतात व लिंगेश्वराचं मनोभावे दर्शन घेतात। छत्रपती शहाजी राजे यांनी या ठिकाणी भेट दिली आहे अशी आख्यायिका सांगितली जाते। लिंगेश्वर देवस्थान व मारुती देवस्थानच्या यांच्याकडून या यात्रेचं आयोजन केलं जातं। अतिशय शिस्तबद्धपणे या ठिकाणी संगीत आखाडीच्या प्रात्यक्षिकांची मिरवणूक पार पडते। काही दिवस अगोदर येथील संगीत आखाडीच्या पात्रांचा लिलाव पार पडतो। उद्घाटन दीपप्रज्वलन ते छोट्या मोठ्या गोष्टींचा लिलाव पार पडतो। गावकरी मंडळी अगदी उत्साहाने या लिलावात सहभाग नोंदवत असतात। विज्ञान युगाकडे वाटचाल करत असताना आपल्या प्रथा परंपरा याचं पालन आजपर्यंत लिंगदेव ग्रामस्थांनी केले। देवस्थान कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांचे यात्रेच्या नियोजनावर काटेकोर लक्ष असतं। यामुळे गावकरी आणि लिंगेश्वर देवस्थान मारुती देव देवस्थान यांच्या समन्वयातून आजही अनेक वर्षापासून गुढीपाडव्याला येणारी लिंगेश्वराची यात्रा आपलं आगळंवेगळं अस्तित्व टिकवून आहे। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे, अकोले।